श्री स्वामी समर्थ. अध्याय 43. सायनदेवाला या अध्यायात श्रीगुरूंनी अनंतव्रताचे महात्म्य सांगितले आहे. पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने पांडवांना हे व्रत सांगितले. अनंत नावाचे हे विख्यात व्रत आहे. त्याचे आचरण केले असता तुम्हाला तुमचे राज्य मिळेल. अनंत म्हणजे सर्वत्र वास करणारा. ते माझेच नाव आहे. मीच अनंत आहे याबद्दल मनात शंका धरू नको. मीच सर्व ब्रह्मदेव, विष्णू व शंकर आहे. तेव्हा युधिष्ठिरा माझी विधिपूर्वक पूजा करा. हे व्रत तुम्हाला योग्य आहे. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला त्याच्या विनंतीवरून त्या व्रताची सर्व माहिती सांगितली. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीस अनंताची आराधना करावी. श्रीकृष्णाने एक जुनी गोष्टही सांगितली. कृतयुगात सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता. भृगूची कन्या दीक्षा ही त्याची पत्नी व सुशीला ही त्याची कन्या. पुढे सुमंताची पत्नी दीक्षा ही दैववशात मरण पावली. सुमंताची कन्या सुशील ही आता घरी सदाचाराने राहून आपले घर नित्य स्वच्छ व सुशोभित ठेवीत असे. ती देवाला काया वाचा मनाने नमन करून सर्व उपचारांसहित पूजा करीत असे. सुमंत विधूर झाल्यावर धर्मकार्य होईनासे झाले म्हणून त्याने दुसरा विवाह केला. तिचे नाव कर्कशा होते. ती स्वभावाने फार वाईट होती. रोज तिचे पतीबरोबर व मुलीशी भांडण होत असे. सुशील उपवर झाली. तिला जवळचाच एखादा वर मिळेल व तिचे लग्न करून द्यावे असा विचार करीत असता त्यांच्याकडे कौंडिन्य ऋषी आले. त्यांनी सुशीलेला मागणी घातली. सुमंताने सुशीलेचा कौंडिन्यांबरोबर विवाह करून दिला. सुशीलेचे आपल्या सावत्र आईशी रोज भांडण होत असे. तेव्हा कौंडिन्याने सुशीलेसह दुसऱ्या ठिकाणी राहावयास जातो असे सांगितले. सुमंताला खूप वाईट वाटले. आपल्या बायकोच्या वागण्याचा त्याला खूप त्रास होत असे. तेव्हा कौंडिन्य म्हणाले, तुम्ही त्रास करून घेऊ नका. आपण दोघे तपस्वी एका घरात राहण्यातही एक प्रकारे धर्महानी आहे. सुमंताचे आग्रहाखातर थोडे दिवस राहून भाद्रपद शुद्र त्रयोदशीस यांनी प्रस्थान केले. सुमंताने आपल्या पत्नीला कर्कशेला मुलीची रीतसर पाठवणी करावयास सांगितले, परंतु ती घरात निघून गेली व घराचे दार लावून घेतले. सुमंत स्वयंपाक घरात गेला व त्याने शोध घेतला तेव्हा गव्हाचा कोंडा एका मडक्यात होता. तोच त्याने कन्येला व जावयाला दिला व त्या दोघांना निरोप दिला. कौंडिन्य पत्नीसह रथाने चालला असता वाटेत अमरावती नगरीजवळ नदीतीरी अनुष्ठानास गेला. सुशीलेला असे दिसून आले की कित्येक स्त्रिया मंगल कलशाची पूजा करीत होत्या. त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी होती. सुशीलेने त्या स्त्रियांना आपण कसली पूजा करीत आहात असे विचारले. तेव्हा त्यांनी त्या करीत असलेल्या अनंतव्रताची सर्व माहिती तिला सांगून आपल्याबरोबर तिला पूजा करायला लावली. तिच्याजवळ गव्हाचा कोंडा होता. त्यातील अर्धा तिने आणून दिला व त्याचेच वाण दिले. बाकी सर्व पूजा साहित्य त्यांनीच तिला दिले. सर्व सुवासिनींनी तिला नमस्कार केला. ती कौंडिन्य ऋषींसह पुढील प्रवासास निघाली. वाटेत त्यांना अमरावती नावाचे गाव लागले. तेथील नागरिकांना त्यांनी खूप आदरातिथ्य केले. त्या गावाचे व कौंडिल्यासह राजपद दिले. एक दिवस कौंडिन्याने सुशीलेला विचारले, तू हातात काय बांधले आहेस? ती म्हणाली, हा अनंताचा दोरा आहे. अनंताच्या प्रसादाने आपल्याला हे द्रव्य आदरातिथ्याने मिळाले आहे. कौंडिन्याला खूप संताप आला व त्याने अनंताचा दोरा सुशीलेकडून काढून घेतला व अग्नीत फेकून दिला. तो म्हणाला, तू काहीतरी वशी करण्याचा प्रयोग केला आहेस. माझ्या तपामुळे खरे तर आपल्याला हे ऐश्वर्य प्राप्त झाले आहे. सुशीलेने तो दोरा अग्नीतूनच लगेच बाहेर काढला, दुधात भिजवला व परत चांगला केला. पण अनंताचा कोप झाला व सर्व ऐश्वर्य तत्काळ गेले. तेव्हा कौंडिन्याला खूप पश्चाताप आला. आता अनंताचे दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न घेणार नाही असा निर्धार करून तो जंगलात भटकू लागला. शेवटी निराश होऊन प्राणत्याग करण्यास निघाला. अनंता अनंता अशा हाका मारीत जमिनीवर पडला. तेव्हा म्हाताऱ्या ब्राह्मणाचा वेश असलेल्या श्रीकृष्णाने त्याला उठविले आणि मी अनंता तुला दाखवतो असे म्हणून त्याला आपल्याबरोबर एका नगरात नेले. तेथे त्याला एक
रत्नजडीत सिंहासनावर बसविले व आपले खरे स्वरूप प्रकट केले. अशा रीतीने त्याला आपले पूर्वीचे वैभव प्राप्त झाले. नृसिंह सरस्वतींनी सायनदेवाला हे व्रत मुलांकडून करून घ्यायला सांगितले. नंतर आपल्या बायको मुलांना आपल्या गावी घेऊन जाण्यास सांगितले. सायनदेव श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आपल्या बायको मुलांसह आला असता त्याच्या मोठ्या मुलाच्या मस्तकी हात ठेवून, तुझा हा पुत्र नागनाथ दीर्घायुषी आहे, पुढे तोच आमचा परमभक्त होईल, असा आशीर्वाद दिला. श्री स्वामी समर्थ.